अभिजित पाटील. धन्यवाद अध्यक्ष महोदय. औचित्याच्या मुद्द्यानिमित्तानं माढा व पंढरपूर तालुक्यात त्या ठिकाणी विधानसभा मतदारसंघात सध्या रात्री शेतकऱ्यांना पहाटे 4 ते संध्याकाळी 6 3 फेज लाईट दिली जाते, परंतु त्याच्यात 3 फिडर असल्यामुळं त्या 3 ते 4 तास त्या ठिकाणी लाईट दिली जाते. आज शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत आहेत आणि यंदा जूनचा अत्यल्प पाऊस झाल्यामुळं पिके त्या ठिकाणी करपायला लागलेली आहेत. शेतीच्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला. अशा परिस्थितीत वीज पुरवठा दिला जात नाही. याशिवाय संध्याकाळी 6 ते सकाळी पहाटे 4 पर्यंत रात्री 6 ते 10 मध्ये त्या ठिकाणी सगळी सिंगल फेज लाईट बंद केली जाते. वाड्या वस्त्यावर त्या ठिकाणी लाईट नाही आणि मग दूध काढायच्या मशीन असतील, घरातील शेतकऱ्याचे त्या ठिकाणी उपकरणं असतील, शाळेचे विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यास असेल, घरातला स्वयंपाक माऊली करत असताना त्या ठिकाणी चोरीच्या घटना त्या ठिकाणी वाढायला लागल्यात. यामुळं सरकारनं याच्यावर अखंडित वीज पुरवठा करणे आणि याचबरोबर 3 फेज लाईट अध्यक्ष महोदय एक मिनिट याचबरोबर अध्यक्ष महोदय दुसरा विश्वकर्मा लोहार समाज दादासाहेब कळसाई म्हणून आमचे एक सहकारी या उपोषणाला बसलेले आहेत. महाराष्ट्रात लोहार समाजाचे छत्रपती शिवरायांचा स्वराज्याच्या स्थापनेपासून एक महत्त्वाचे घटक म्हणून स्वराज्याच्या निर्मितीमध्ये आवश्यक असणारी शस्त्रे, युद्धनीती, तोफा, अवजारे, कृषी अवजारे, लोखंडाचे साधने निर्मिती करणे राष्ट्राचं मोलाचं काम त्यांनी ठिकाणी लोहार समाजाने केलं आहे. भीमाजी लोहार, तावाजी लोहार यासारखे थोर विभूती या स्वराज्यात महत्त्वाचे कामकार करून गेलेले आहेत. महाराष्ट्रात सुमारे 33 लाख लोकसंख्या असलेला लोहार समाज इतिहासात मोठे योगदान देणारा आहे. शासनाने सवलतीच्या विकासाचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अध्यक्ष महोदय उद्योगधंद्याला त्या ठिकाणी